कथा सांगितली बरोबर. कारण भगिनी जास्त करत असतात बरोबर. आणि त्याप्रमाणे सीता मातेने व्रत केले. गेले असताना ते कशाला करणार? सांगा पाहू. ते सांगितलं म्हणजे. सांगा बरं. श्रोते सजन बसले यावेळेला माझे नमन लहान थोराला. आणि दोघे एका ठिकाणी बसले असताना राजाने त्या वैशंपायन ऋषीला प्रश्न केला. अहो म्हणे महाराज पुण्याची कथा आणि- सांगितली पाहिजे. आणि असे द्या जन्मजय राजानी द्या आणि त्या वैशंपायन ऋषीला प्रश्न केला. आणि सांगितले असताना आणि म्हणून इकडे वैशंपायन ऋषी कथा सांगू लागले. म्हणून कोण्या प्रकारे सांगितलं बरं पाहिजे. आणि सांगा बरं महाज्ञानी वाल्मिक थोर त्याच्या आश्रमी सीता. सीता नारद महाज्ञानी वाल्मिक थोर त्याच्या आश्रमी सीता. राहेल वह कुशाबरोबर एक जन्म जया. कोणे एक समासी सीता बोलली वाल्मिकी. भेट होईल रामाची ते व्रत सांगावे. बोलले महामुनी रामचंद्राच्या पादुका करुणी तयाची पूजावे सुवर्ण कमळानी पती प्रदाते आणि अशा प्रकारे ते वैशंपायन ऋषी सांगू लागले. त्या वाल्मिक ऋषीच्या आश्रमामध्ये सीता राहू लागली. आणि आहे आणि ते सीता बरोबर बरोबर आहे आणि नव आणि कुश राहू लागले. आणि दोघा मुला त्या सीता माझ्या बरोबर असताना आणि त्या प्रभू रामचंद्राने त्या वनामध्ये सोडून 12 वर्ष झाले. आणि झाले असताना त्या सीतेच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपल्या प्रभू रामचंद्राची आपण भेट घ्यायला पाहिजे. व्हायला पाहिजे त्यासाठी त्या रामचंद्राच्या आणि भेट होण्यासाठी काहीतरी उपाय त्या वाल्मिक ऋषीला विचारला. आणि विचारले असताना आणि त्या वाल्मिक ऋषीने काय सांगितलं? म्हणून काय सांगितले की बरं रामचंद्राच्या पादुका तयार करून आणि त्याचं पूजन सुवर्ण कमळांनी करायला पाहिजे. असे ज्या वाल्मिक ऋषीने ज्या सीता मातेला सांगितले पती प्रथेपासून त्या नवमी पर्यंत पूजन केले म्हणजे तुमची आणि प्रभू रामचंद्राची असं त्या वाल्मिक ऋषीने ज्या सीता मातेला सांगितले म्हणून काय सांगितले बरं वाल्मिक ऋषीचा शब्द शब्द ऐकला चिंता पडली सीतेच्या मनाला रामाच्या
आणि आपल्याला ते सुवर्ण कमळ कोण आणून देणार म्हणे आणि पंत त्या प्रभू रामचंद्राच्या बागेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी कोण आणून देणार आणि त्या ठिकाणी मोठे मोठे बलाढ्य वीर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कोण आणून देणार आणि आपले पूजन काही होणार नाही अशा त्या सीताच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि ते सीता माता चिंतेमध्ये बसली असताना म्हणून काय सांगितले ते बरं गावाने पाहिले की आपली माता चिंतेमध्ये आहे आणि त्या लोकुशाने असा विचार करला असताना म्हणून त्या ठिकाणी पुढे कथा काय सांगितली म्हणून थोडक्यामध्ये हे काय सांगितले काय बसली तुमची चिंता तुला व्रताला तू सुरुवात करा हे मी आणणार आणि माता हर्षे ऐको नावाचे घेऊन चुंबन कौतुक केले सीता मात्यानं बाळा तुला हे लहान कोणी कसा जाणार